उठा जागी भारी आता आता
सर्वांनी सर्व सर्वांनी हे जाणून
देवासी शरण रेखा शरण रेखा देवासी शरण रेखा उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यता जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशूण सर्व नित्य आहे जाणून शरण रिगा देवासी माया विघ्ने भ्रमला खरे
म्हणता मी माझे घरे हे तव संपत्तीचे वारे साचोकारी जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यतावरा हेची करा बापनो धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशोन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी विष्णुदास विनवी नामा भूलू नका भव कामा धरांतरी निज प्रेमान चुकाने माहरी भक्ती धनदारा पुत्र ज बंधू सोय रे पिशोन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतन संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडून या कर चरणी ठेवी माता उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यता जन्माच्या प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त शिवेसाठी निवडीला भंग महान वैष्णव पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे लढीवाळ प्रेम भांडारी सद्भक्त संत शिरोमणी नामदेवरा यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट अभंग पवित्र अतिपवित्र भूमी खडी या गावी माझ्यासारख्या अज्ञानी पामर बालकाकडं भुलेश्वर पाटील परिवाराच्या वतीनं आलेली सेवा प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती मी दुबळारची तशी भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारल की एरवी मूर्खो जरी झाला अविवेको
संत कृपा दीपकू स्वज्वळा से मस्तक हे पायावरी सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा पर्यार्थ म्हणजे असं कर्म तीन प्रकारचं काम्य कर्म नैमित्य कर्म नित्य कर्म आजचं नैमित्य कर्म पप्पू महाराज काय नैमित्य कार्यक्रमाला कैलासवासी मुंजाजीराव लिंबाजीराव घुलेश्वर पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान सोहळा आणि ज्ञानदान सोहळा घुलेश्वर परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद. विनायक गुरुजी 3 महिन्यापासून कार्यक्रमाचं नियोजन आहे. काय आवड असेल हो, काय श्रद्धा असेल मायबाप, एवढी श्रद्धा पाहिजे. हे करायला का इठलराव, करायचंय का म्हणून करू नये, करावं लागेल की मग तुला कोणी कर म्हणालय का काय काय माणसामध्ये नाही गुरुजी उद्या पुण्यतिथी आहे म्हणा, हो करावं लागेल की मग म्हणलं काही गरज नाही महाराज त्या ठिकाणी बाबा. पण 3 महिन्यापासून नियोजन आहे, 2 महिन्यांपासून तारीख घेतलेली माझी. मी गेल्याच 11 तारखेला स्टेटस ठेवलं होतं, मी बी भारावून गेलो सर. दादानं फोन केला, भगवान दादा म्हणले महाराज पुढली 11 तारीख आहे ही नाही, तोवर तर 200 लोकांना पाहिलं, पिंटू महाराजांनी पाहिलं. कारण त्या ठिकाणी बाबा तृतीय पुण्यस्मरण, त्या स्मरणानिमित्त कारण ह्या 4ही भावंडाला द्यावेत तेवढे धन्यवाद. आज काय आटास आहे महाराज, महाराष्ट्रामध्ये नामवंत त्या ठिकाणी गायक वृंद, त्या ठिकाणी वादक वृंद, ज्यांनी गोड भजन सुरुवात केलं महाराज परमस्नेही त्या ठिकाणी महाराज. वारकरी रत्न, वारकरी रत्न आमचे बाबू महाराज, वैतागवाडीकर, माऊली महाराज, राम महाराज, ज्यांच्याकडे नियोजन आहे कार्यक्रमाचं, आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे भगवान दादा, कंठभूषण राजाभाऊ महाराज नावलगावकर, आमचे राम महाराज, त्याचप्रमाणे आमचे त्या ठिकाणी बाबा, त्याचप्रमाणे इकडे त्या ठिकाणी आमचे पडेगावकर बाबा, ज्यांनी महाराष्ट्र खवळून काढला आपल्या आवाजानं, ज्यांनी सुंदर पुढं चाल म्हणले पप्पू महाराजजी पोले, त्याचप्रमाणे हनुमान महाराज दिंडी मालक, भागवताचार्य कंठभूषण त्या ठिकाणी महाराज कॅसेट सम्राट, आमचे परमस्नेही त्या ठिकाणी पांडुरंग महाराजजी सदगे, आमचे मामाश्री महापुरीकर बाबा, सर्वांचा परिचय नाही. मृदंग महामेरू युव त्या ठिकाणी महाराज, शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी महेश महाराजजी सदगे, त्याचप्रमाणे ज्यांचं घर कुटुंब आयुष्याच्या त्या ठिकाणी महाराज परमार्थामध्ये गेलं. आबापासून एक बंधू कीर्तनकार, एक बंधू त्या ठिकाणी वादक असून कीर्तनकार. पप्पू महाराज हे ना डबल सुरू केलंय आता, उसामध्ये हळद घ्यायला जातात. विनायक महाराज त्या ठिकाणी युवा कीर्तनकार, त्या ठिकाणी महाराज 2 चॅनल त्या ठिकाणी आमचे विठ्ठलरावजी गुट्टे सर आणि अजिंक्य दादा त्या ठिकाणी महाराज ज्ञानाचा सागर. आमच्यासारखी अज्ञानी महाराज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जगात नेऊन पोहोचले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकबार. आणि जमलेले आप्तेष्ट मंडळी, राजकीय सामाजिक त्या ठिकाणी शैक्षणिक माझा त्या ठिकाणी बळीराजा, त्याचप्रमाणे गोड गोड साऊंड सिस्टीम. महाराजांना कोणाचंही नाव राहिलं तरी चलल, सिस्टीम वाल्याचं नाव विसरलं की महाराज मेलाच. आमचे दाजी आणि आमचे भाचे बाळू महाराज त्या ठिकाणी गोड गोड तुम्हालाही धन्यवाद. सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. जमलेले पाहुणे मंडळी, गावातील माता भगिनी सर्व, 4 भावंड आणि 3 बहिणी आपल्या वडिलाचं तृतीय पुण्यस्मरण त्या ठिकाणी साजरं करतात. आपले जमलेले त्या ठिकाणी फलटणचे पाहुणे आणि ज्यांनी समाज त्या ठिकाणी समाजकारण आणि राजकारण दोन्ही केलं, ते आमचे परमस्नेही आमच्या पितृतुल्य बालासाहेबजी अळणोरे पाटील,
यांची उपस्थिती लागली. कारण त्या ठिकाणी महाराज ऐका, त्यांचे आईसाहेब गेले काल, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती गेल्या पप्पू महाराज. माझं पाप त्या ठिकाणी काय असेल माझे हात लागले नाही. त्या आईनं माझी एवढी गावात गेल्यावर सेवा केली महाराज ऐका, एवढी सेवा. वय नव्हतं तसंच माडीहून उतरायचं, महाराज आलेत महाराज आलेत म्हणून ही आणून ठोई ती आणून ठोई. कारण ते देखील त्या ठिकाणी महाराज आमचे बालासाहेब बाबा उपस्थित, सर्व त्या ठिकाणी महाराज गुणीजन माता भगिनी सर्वांना त्रिवार लोटांगण घालून गावातील सर्व मंडळी. नोहे एकल्याचा खेळ, घुलेश्वर परिवारावर ही गावातील नितांत प्रेम करणारी मंडळी, त्यांना देखील कोटी कोटी वंदन करतो. आणि नामदेवरायाचा अभंगाचा जसा मला बातोडका मोडका भावार्थ जमल त्याप्रमाणे प्रयत्न करतो. विठ्ठला 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल. आज मुंजाजी बाबाचा तृतीय पुण्यस्मरण सोहळा. दत्तप्रभू का कराव कराव का करू नये. आज आजोबा पंजोबा खापर पंजोबा बाबा मुंजाजी बाबा, मुंजाजी बाबाचे वडील लिंबाजी बाबा, लिंबाजी बाबाचे वडील गोविंदराव बाबा, हे तिन्ही बी महाराज आज त्या ठिकाणी महाराज त्यांच्या डोळ्यातून पप्पू महाराज आनंदासु टपकतात. का टपकतात. हे तीनच बहिणी आणि 4 भाऊ माझं त्या ठिकाणी पुण्यस्मरण करतात आणि आमचे सर्व पितर तृप्त होतात. आणि तृप्त झाल्याच्या नंतर कल्याणाईची ती दयाला डोळा, कल्याणाईची ती दयाला डोळा, कल्याणाईची ती दयाला डोळा, कल्याणाईची ती दयाला डोळा. आशीर्वाद देती कल्याणा नुसतं प्रसन्न नाही. बडोदाजी, लिंबाजी बाबा, मुंजाजी बाबा आणि गोविंदराव बाबा, तिन्ही आजोबा पंजोबा खापर पंजोबा एवढे प्रसन्न आहेत. आनंद असो त्यांच्या डोळ्यातून टपकतात. आणि ते काय म्हणतात पप्पू महाराज, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण तया गेलेले पितर काय म्हणतात, आशीर्वाद देतात आमच्या कुळाचं कल्याण हो. कल्याण झालंच. एक कृषी अधिकारी, एक प्राध्यापक, एक कॉलेजवर त्या ठिकाणी आता लागले. आणि आमचे माऊली महाराज आज सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन. मायबाप, हा पितराचा आशीर्वाद लागतो. मायबाप, पांडू महाराज, पांडू बाबा, कारण लेकर कुळामध्ये जन्माला चांगले येण्यासाठी आशीर्वाद लागतो महाराज. जास्त भी कामाचे नाही. काही दिवस गेले दत्तराव बाबा, मुलगाच नाही, 9 केले, गुजरातला जाऊन आले, झालाच नाही. अजिंक्य दादा झाला 20 वर्षाला, पण मुलगा नालायक निघाला. आयुष्य दुःखामध्ये गेलं महाराज. ऐका, कुंतीला त्या ठिकाणी 5च होते, गांधारीला 100 होते महाराज. ऐका, तसं त्या ठिकाणी हा परिवार आनंदित आहे. वरचीवर त्या ठिकाणी ह्या परिवाराचं, घोलेश्वर परिवारांचं पुत्र पौत्र त्या ठिकाणी महाराजांचं कल्याण व्हावं. आज त्या ठिकाणी शनेश्वर भगवंताला, गंगामयाला, सर्व साधू संतांना मी प्रार्थना करतो. कल्याण या आशीर्वाद बंधव जाती नासोनी, बंधव जाती नासोनी, बंधव जाती नासोनी.
वा वा. कल्याण आशीर्वादानं द्वंद्व दुःख त्या ठिकाणी महाराज नष्ट होते. ऐका, जेवढ्या बाकी देवता महत्वाच्या आहेत तेवढंच ह्या प्रमाणातून सिद्ध होतंय की महाराज आई वडिलांचा आशीर्वाद देखील तेवढाच महत्वाचा. काय करावं महाराज, ऐका काय करावं. पितर जर कळकळ जर केली काय करावं त्या ठिकाणी, जळता जळण. पितर जर कळकळ केले तर श्राप लागल्याशिवाय अजिंक्य दादा, पितर तृप्त नाही झाल्याच्या नंतर कळकळून सराप देतात. तुमचं कधीही बरं होणार नाही. आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. दुष्ट दुराचारी लेकर जन्माला येतात मायबाप पितराचा सराप लागल्याच्या नंतर. पितराचा शाप लागून वाटत असेल, छोटा मोठा आई वडिलांचा फोटो ठेवा, पूजा करा, 4 गोते जेव घाला. तुम्हाला त्या ठिकाणी गेलेले पितर आशीर्वाद देऊन निघून जातील. विठाला त्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेवरायचा आहे. नामदेवराय त्या ठिकाणी महाराज आहे का, त्रिविध तापानं त्रस्त झालेल्या जीवाला, पिंटू महाराज, त्रिविध तापानं त्रस्त झालेल्या जीवाला जाग करण्याचा प्रयत्न आहे नामदेवरायचा. नामदेवरायला कळवळाला मायबाप. कळवळ हे साधूला येतो, कळवळ हा आईला येतो. आईसी कळवळ्याची जाती कैसी, अरे ज्या आईनं कळा दिल्या त्या आईलाच कळवळ आहे. विठाला विठाला विठाला. कळवळा हा त्या ठिकाणी सदगे बाबा राहिलाच नाही. राहिला का मामा? राहिला नाही. अरे आमच्या आईनं कळा दिल्या, कळा दिल्या म्हणून आईला कळवळा होता, आता कळाच नाही. क्षमा मागून बोलतो. तेवढा अधिकार माझा ह्या गादीवरून नाही बोलण्याचा. आता कळाच नाही. ऐका, जरा पोट दुखलं, विठ्ठलराव डॉक्टर सांगतात, बोलून घेतात, सिजर करावं लागेल. आम्ही सांगितलं त्रास बघू वाटणं झाला, जास्त त्रास व्हायला सिजर करा. भाचेराव सिजर केल्याबरोबर त्या ठिकाणी डॉक्टर सांगतात लेकराला काचात ठेवावं लागतंय. काचात ठेवलं, काचात ठेवल्या बरोबर मायबाप लेकराच्या पोटामध्ये आईची पहिली धार जायला होती ती गेली नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराज कळवळा नष्ट होत चाललाय. फेसबुक व्हॉट्सअप चालू आहे, आमचं जग आहे मोबाईल मध्ये. 8 दिवसापासून 8 दिवसामध्ये एकदा तरी बघायला मिळते. माईला तरी मारलं नाही तर बापाला तरी हे बघायला आम्हाला मिळालंय. म्हणून कळवळा नष्ट झाला. कळा नष्ट झाल्यामुळं कळवळा नाही. भाचेराव लेकरू जन्मलं, दूध कोणतं लागतंय? लेकरू जन्मल्या बरोबर त्या ठिकाणी माईच्या दुधाची गरज होती, पण लेकराला दुधाची गरज त्या ठिकाणी होती, पण दूध मिळालं नाही. जन्मल्या बरोबर दुधाची, महेश बोल, दुधाची बाटली. जन्मल्या बरोबर दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलं, पाण्याची बाटली. कॉलेजला जाऊ लागलं, थम्सअपची. पुन्हा नोकरी लागली, हे कारण भागलं नाही त्या बाटलीवर. पुन्हा आता आमचे विनायक गुरुजी म्हणाले इंग्लिश बाटली. एका बाटलीमुळे एवढा हा खेळ झाला माय बाप. कारण त्या ठिकाणी कळवळा नाही. कळवळ हा साधूलाय. बुडत हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा
नष्ट होईल अवतार साधूचा आणि उद्धार तुमचा आमचा. हा विठाला कळवळा आला साधूला महाराज का त्रिविध तापानं त्रस्त झालेल्या जीवाला त्या ठिकाणी उठवाव हे साधू शांत करणे. ऐका साधून तुम्हाला उठविलं एकट्यालाच नाही विनायक गुरुजी. साधून देवाला उठविलं, साधून जीवाला उठविलं, साधून संताला उठविलं. साधून एकट्याला उठविलं नाही महाराज तुम्हालाच, साधून संताला देखील उठविलं. हो उठविलं का नाही? उठा साधू संत साधा जीवाला उठील नाही, कारण संतांना संताला उठविलं. उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मज कैसा. आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. दसरा झालाय. हो विठाला 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 गोड प्रमाण आहे महाराज अभंगाला अनुसार. सुरुवातीचं चरण वर्तमान काळ आणि प्रमाणाचं त्या ठिकाणी महाराज उत्तर प्रमवर्त चालू वर्तमान काळ. उठा जागे भारी आता जागा रे काय प्रमाण महाराज आता. हा आता जागा रे भाईनो जागा, कारण जागा बाबा का जागा. चोर तुमच्या उशाला बसलेला आहे आणि जर तुम्ही जागा नाही झाले तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका महाराज संतांना संताला जागा केलं. विठाला विठाला कुंडली कवरला हरी विठ्ठल. ऐका महाराज आजच्या या बाबाच्या तृतीय पुण्य स्मरणाला भूवैकुंठ येथून त्या ठिकाणी कृष्णा महाराज पंढरपूरकर यांची उपस्थिती टाळ्या वाजवा सर्व. विठाला 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 विठाला. जीवानं जीवाला जागा केलं, संतांना संताला जागा केलं, संतांना जागा केलं संताला. ऐका उठा साधू संत साधा पुले
जागा रे भाई नो जागा. मग देवाला उठील का नाही हो महाराज? उठा पांडुरंगा प्रभात समय मातला वैष्णवांचा मेळा धरला माई देवतला. पांडुरंगा प्रभात समय मातला वैष्णवांचा मेळा माई देवतला. योग्य प्रमाणाचा वर्षाव. संतांना संताला जागा केलं, संतांना भगवंताला जागा केलं. अरे तो भगवंत जर जागा राजा नसता तर तुम्ही आम्ही ह्या मंडपामध्ये आज त्या ठिकाणी थांबलाच नसतो. त्याला देव म्हणतात. संतानं त्या ठिकाणी देवाला जागा केलं. देव उठना गेले बापू महाराज. वैष्णवाचा मेळा त्या ठिकाणी गरुड खांबापर्यंत आला होता. कुठून? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. त्यावेळेस आईसाहेबापाशी जावं लागलं. राही रोकोमाबाई तुम्हा येऊ द्या दया, येऊ द्या दया, सेजे हलवुनी जागे करा देवरा. त्या ठिकाणी महाराज भगवंताला जागा करा, कारण त्या ठिकाणी वैष्णवाचा समुदाय महाद्वारापर्यंत आलेला आहे. मायबाप संतांना संताला जागा केलं, संतांना भगवंताला जागा केलं, संतांना त्रिविध तापानं त्रस्त झालेल्या जीवनाला जागा केलं. तुकोबा राहायचंय. ऐसे जाघविले अवघेच. कोण कोण आले महाराज त्याच्यामध्ये? सर्व आले महाराज. आहे का उठविलं? काय उठविलं? कशासाठी उठविलं महाराज? तुमचं नुकसान होऊ नये म्हणून उठविलं महाराज. तुम्ही आम्ही झोपीत आहे. आता सध्या सभापती साहेब, सध्या आपण झोपलेत का जागा आहे? सध्या देखील आपण झोपले.
त्या ठिकाणी महाराज गोड सांगितलं. महाराज आपल्याला वाटायला आपण बाहेरून जागा आहे, पण आत निजलेले, आज झोपलेले आहेत, पण तुमचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कोणी वासुदेव झालं, कोणी पांगळा झालं, कोणी आंधळा झालं. गातो वासुदेव मी ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला से लेखा गा. काळानं माप लावलंय. मग नामदेवरायाकडे एक साधक गेला. चला पुढं. नामदेवरायाकडे एक साधक गेला. महाराज तिन्ही काळा पैकी काळ तीन आहे बर काय, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. मग आम्ही कोण्या काळामध्ये उठाव? नामदेवरायानं सांगितलं कोण्या काळात उठायचंय. उठा जागी व्हा संत शिरोमणी नामदेवराय जागा करतात. बाळू महाराज कोण्या काळात? बाजीराव काळ किती? तीन काळापैकी त्या ठिकाणी चालू वर्तमान काळामध्ये जागा करतात. आता उठून काय करा? नुसतं बसू नका, माझ्या भगवंताचं भजन करा. चालू काळामध्येच का उठविलं? ऐका, चालू काळामध्येच का उठविलं? पंढरपूरकर बाबा कृष्ण महाराज, चालू काळ बेकार आहे. चालू काळ कळाला संताला, भविष्य काळ कळाला, भूतकाळ कळाला आणि चालू वर्तमान काळ कळाला. ऐकणारे माणसं चतुर आहेत, टाळ घेऊन माणसं साधक मायबाप चतुर आहेत. ऐका, तिन्ही काळाचं ज्ञान साधूला होतं, त्याला साधू म्हणा. कोणी साधू नाही. कीर्तन केलं साधू नाही, भागवत केलं साधू नाही, अंगावर वस्त्र धारण केले साधू नाही. भगवे तरी श्वान सहज वेस त्याचा. अरे कुत्रे भगवा असते मग त्याला साधू म्हणाव का? कीर्तन केलं महाराज नाही त्या ठिकाणी महाराज आहे का? 50-50 माळा घातल्या महाराज नाही. महाराज कोण? गाथा उघडा आणि तुको बरायला बिचारा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुमायसे. कोण महाराज? एकच महाराज, धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण विठाला 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 विठाला. कोण महाराज आहे? दया सर्वभूती दया सर्वभूती दया
प्रमाणे मी बोलालो त्याला अनुसरून प्रमाणे. सर्वाभूती दया. बाळू महाराज, ज्याच्याकडे दया आहे त्याला साधू म्हणा, कोणालाही साधू नाही. आम्ही साधू नाही तर आम्ही कीर्तनकार आहे. अरे महाराज, आम्हाला आमचं नाव जर कुठं त्या ठिकाणी मला बारीक अक्षरामध्ये दिसलं, आम्हाला वाटतं आमचं मोठ्या अक्षरामध्ये राहायला पाहिजे. आमच्याकडे दया नाही, आम्हाला राग येतो. अरे दया कोणाकडं? ज्याच्या झोळीमध्ये शेण कालवलं, त्या शेण कालवणाराला सनातन केलं त्याला साधू म्हणायचं. कोणालाही साधू नाही. ज्याचा गाथा पाण्यात बुडविला, त्या गाथ्याचं पारायण 13 दिवस अखिल कोट ब्रह्मांड नाही का भगवंतानं केलं, त्याला साधू म्हणा. जे कारंजले गांजले त्यासी मने जो तोच साधू देवतेची जाण. जे तोची साधू ओळखावा. कोण विठ्ठलराव? जे का रांजले गांजले, त्याला आपलं म्हणणारा तो साधू आहे. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, कोणी या मारा न पाहे याती कुळाचा विचार. कोण्याही कुळातले असतो, कोण्याही जातीचे असो, कोण्याही पंथातले असतो, मग तो साधू, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. विठाला विठाला. कोण साधू महाराज? काट्याच्या काठीनं मारलं सर्वाभूती दया. अरे चंद्रभागेमधला परीस काढायला लावला रे. चंद्रभागा तुडुंब भरून जाऊ लागली, पण त्या चंद्रभागेमध्ये उडी मारायला लावली. ह्या दुष्ट लोकांना दया आली नाही. जे नामदेव आहे ते साधू. प्रत्यक्ष प्रचिती प्रत्यक्ष परिचिती वाळवंट परीस केलं महाराज. ते साधू. कोणी साधू नाही, कुणालाही साधू नका. ते साधू, त्या साधूला तिने काळातलं ज्ञान होतं. चला पुढं बरं का भगवान दादा, त्यांना तिने काळातलं ज्ञान होतं, त्याला साधू म्हणायचं. कोणालाही साधू म्हणायचं नाही. की नाही गुरुजी? कोणालाही नाही. मग तिने काळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भविष्य काळातलं कळालं, भूतकाळातलं कळालं आणि चालू काळातलं कळालं. भूतकाळातला देखील विचारा महाराज. साधूला कोणी सांगत नाही, फक्त साधून त्या ठिकाणी सांगितलं, साधून लिहून ठेवलं. भूतकाळातलं विचारा साधूला. साधू कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यची होते पाय, अवघे शून्यची होते पाय.
प्रमाण दिलं भागवताचार्य. भूतकाळातलं प्रमाण दिलं. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही का नोबा तेरे ते. काही नव्हतं महाराज, पिंटू महाराज बरं का, काही नव्हतं महाराज त्या ठिकाणी महाराज. अवघ शून्य होतं, पण झालं कसं. एकले कंठवेना म्हणून केले निर्माण 14 भुवने. ह्याच्या पुढे चला मुक्तामाईचे अभंग अवघड आहे तो महाराज. मुंगी येली, तिचे दूध किती गेलं. आता म्हणतील महाराज त्या ठिकाणी काही सांगू नका. मुक्तामाईचे अभंग कुठं आहेत अभंग. व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती, मुंगी व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती. हॅलो व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती, मुंगी व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती. 17 रावण भरून गेले गेले महाराज, 17 रावण भरून गेले गेले महाराज, 17 रावण भरून गेले गेले महाराज, 17 रावण भरून गेले गेले महाराज. व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती, मुंगी व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती, मुंगी व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती, व्याली तिचे दूध किती. आता ऐकणारे माणसं मुंगी म्हणतील कुठं 17 रांजण त्या ठिकाणी भरून जातात का, त्या ठिकाणी 12 हाती पेतात का. होय, मुंगी म्हणजे माया. मुंगी बुडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, थोर नवलाव झाला, वांजे पुत्र प्रवसला. ऐका महाराज, गोड अभंग आहेत महाराज त्या ठिकाणी. मला मुक्तामाईचे अभंग अवघड आहेत. ऐकणारे माणसं चतुर आहेत महाराज. ऐका बरं काय. मग त्या ठिकाणी हे निर्माण झालं कसं. पांडुरंग महाराजांना प्रमाण दिलं. पहिले कोटेच नव्हते काही, हे शून्य होतं, मग झालं कसं. ह्याच्या पुढे मुक्तामाईचा अभंग अवघड आहे. बरं कसं आहे. बोलो नाही ते आले बोला, आमचा बाप गरवार झाला. आता बाबासारखी माणसाला समजा पता नवीन पुरोसर म्हणते महाराज असं कुठं होईल का. हो निवृत्ती बाबा, बाप गरवार झाला म्हणून जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपोल्या. भूतकाळ झाला त्या ठिकाणी महाराज वर्तमान काळ. ऐका बरं काय, वर्तमान काळ त्या ठिकाणी महाराज. असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती, हळण संताची. चालू वर्तमान काळ. भविष्य काळ. ऐका भविष्य काळ येणारा महाराज त्या ठिकाणी महाराज. ऐका भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी सांगितलं काय होणार आहे. पृथ्वीवरी दादा विपरीत होईल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल, 5 वर्षाची नार भ्रतार मागेल, 6 वर्षाची नार गरोदर राहील. हे कोणता काळ पाटील. हे येणारा भविष्य काळ. तिन्ही काळामधलं ज्ञान माझ्या साधूकडे होतं. म्हणून उठा जागे व्हारे आता. बाबा लवकर उठा. आणि तुम्ही जर नाही उठला, बायको मध्ये लेकर मध्ये ह्याच्यामध्ये जर गुंतलाव तर बंधु
महाराजे सांगतात तुम्हाला मी का उठून भजन करा म्हणालो. स्मरण करा पंढरीनाथा, भावयुक्त अंतकरणानं त्या भगवंताच्या चरणावर नतमस्तक त्याचं रात्रंदिवस भजन करा. का नामदेव राय? नामदेव राय म्हणजे तू ह्याच्यामध्ये गुंतलास. धन तुझं नाही, बायको तुझे नाही, पुत्र लेकर तुझे नाही, पिशून पैसा तुझा नाही, भाऊ तर तुझे नाहीतच. हे सर्व खोटं आहे. संसार खोटा आहे. समज हे खोटं आहे महाराज. तुझं कोणी नाही महाराज. एका चक्रपाणी वाचून या. डॉक्टर साहेब आपलं कोण आहे? आपलं कोणी नाही महाराज त्या ठिकाणी. पत्नी आपली नाही महाराज. देह घराची कामिनी ती तवर राहिली भोवनी मी जळत असे स्मशानी अग्नी सवे कला. पत्नी आपली नाही नेकरी महाराज आहे का? आपुल्या हिताचे नव्हते सायास. चला आपुल्या हिताचे नव्हते दोन आपुल्या हिताचे ग्रहदारा धनवीत पुत्र बंधुकांता संपत्तीचे. हे सर्व संपत्तीसाठी आपल्यासाठी रडतात. होय ह्या देहातून जीव बाजूला सरकला ह्याच्यासाठी रडतात का पैशासाठी? आमचं कसं होईल? हे कोणी नाही तुझं महाराज. धन तुझं नाही, पुत्र तुझे नाहीत, पैसा तुझा नाही, सोयरे तुझे नाहीत. ज्यांना हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही. म्हणून सावध होय. ऐका, आश्रम 4: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तिसऱ्या आश्रमात पडलं कृष्ण महाराज. बाबा कृष्ण त्या ठिकाणी तिसऱ्या आश्रमामध्ये पडलं. मग काय करावं विठ्ठलराव आता? काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने.
गेले म्हणून त्याचं उत्तर देण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला. काय करावं लागेल म्हणतो महाराज? काळ सारावा चिंतले एकांतवासी गंगा स्नानी. कारण त्या ठिकाणी दरलिंगेश्वर भगवंताच्या त्या ठिकाणी कमिटीचे आमचे अध्यक्ष परमादरणीय संप्रदायावर ज्यांचं नितांत प्रेम त्या ठिकाणी महाराज आमचे निवृत्ती दादा, त्यांना कळालं हे आपलं काही नाही म्हणून आता 2 वाऱ्या आणि काल बी जाऊन आले महाराज नाशिक पर्यंत पायानं गेले. वाटणं भेटतात खाकामध्ये शब्द. मी म्हणलं बाबा वय झालंय आता गाडीमध्ये बसा. नाही म्हणले महाराज इथं मरण येण्यापेक्षा इथं गावाकडे येण्यापेक्षा इथं वाटण आलं तर काय त्या ठिकाणी. कारण एवढं प्रेम राहावं महाराज आहे. प्रेम राहावं भगवंतावर, प्रेम राहावं भगवत त्या ठिकाणी, त्या ठिकाणी देवाच्या नावावर प्रेम राहावं, धर्मावर. ऐका नामदेवरायचं प्रेम देवावर एवढं बर काय, आपलं कुणीकडच नाही, आपलं देवावर बी नाही राम राम, आणि आपलं संसारावर बी नाही. अजिंक्य दादा धोबिका कुत्ता घरकाना घाटकारे प्रेम केलं संभाजी राजानं देशावर, धर्मावर संभाजी राजानं प्रेम केलं, भगवंतावर माझ्या मीराबाईनं केलं. काय प्रेम केलं महाराज त्या ठिकाणी. बापानं विष काढून दिलं तरी त्या ठिकाणी भजन बंद केलं नाही. फासावर गेले त्या ठिकाणी राजगुरु भगत सिंग, देशावर प्रेम. दुसऱ्या दिवशी 8 वाजता त्या ठिकाणी फासावर जायचंय. व्यायाम करू लागले. आपल्यासारखा एक व्यक्ती गेला महाराज 2 तासामध्ये फासावर जायचंय. व्यायाम काय करायचं. भगत सिंगाचं वाक्य ऐका. भगत सिंगानं सांगितलं सुकलेलं फूल देवाला चलत नाही. मी जर व्यायाम नाही केला तर माझा चेहरा प्रफुल्लित राहणार नाही. आणि देशाच्या त्या ठिकाणी मला देशासाठी हे बलिदान द्यायचंय. हसत हसत जायचंय. कसं जायचंय. दिल दिया. हसत हसत गेले महाराज. जे त्या ठिकाणी देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले महाराज. प्रेम करा देशावर, प्रेम करा देवावर, प्रेम करा नावावर. आमच्या नामदेवरायाचं प्रेम असं होतं महाराज. देवाला नाव घातलं, देवाला जीव घातलं, देवाला दूध पाजिलं. ऐका देव बघत देखील नाही महाराज. ऐका त्या ठिकाणी सण दिवाळीचा आला, नामा रावळासी गेला. भगवंताला ब्रह्मांडाच्या मालकाला नाव घातलं दादा. देवानं विठेवर माझ्या नामदेवरायला उभा केलं. ते नामदेवराय म्हणतात दादा झाला देव, देव झाला नामा, नामा झाला देव, देव झाला नामा, झाला देव, देव झाला नामा, झाला देव, देव झाला नामा, नामा झाला झाला नामा. देव झाला नामा, नामा झाला देव. काय प्रमाण आहे महाराज. विटेवर उभा केलं महाराज साधूला. देवते संत, देवते संत. वेळ कमी, वेळ त्या ठिकाणी संपलेलाच आहे कमी म्हणण्यापेक्षा. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशोण. पैसा आपला नाही. पैसा जर आपला असला कृपया क्षमा मागतो. वेळ संपलेला आहे बरं का. सर्वांची क्षमा मागतो. वेळ संपलेला आहे. कारण त्या ठिकाणी महाराज धन आपलं नाही. धन आपलं असलं पप्पू महाराज आपल्या सोबत आला असतं. कारण आपलं धन नाही आहे का.
धन आपलं नाही तर पण चलालंय का यासाठी महाराज? हे पैशासाठी चलालंय. पिंटू महाराज असं काय, पैसा हा नको कोणाला आहे. महेश पैसे पाहिजे का? बडोदाजी तुम्हाला द्यायचे का नाही? पाहिजे. ऐका, अरे आईच्या लेकरा काकाला लेकरू असू द्या महाराज, ते धाव घेतल्याशिवाय राहत नाही. वासुदेवाची ऐका वाणी, जगत नाही राम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जादू लैनारी, तान्या पोराला त्याची हवं. पैशासाठी सारी माणसं, पैशासाठी सारी माणसं झाली सारी गुलाम र. काम करी काम वेड्या, काम करी काम. पैसा पाहिजे महाराज. आहे का धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंत पुरुषाशी तरी लवटव करी कैशी. कमवा पैशाची अपेक्षा आहे, पण 100 रुपये कमीले 5 रुपये परमार्थात खर्च करा. कारण 100% कमीले रुपया जर परमार्थात कृष्णा महाराज खर्च नाही केला, बर काय, मग संपत्ती तरी बिघडते 1, नाही तर संत तरी संतती तरी बिघडते 2. सिंहाचा वाटा माझ्या मुंजा बाबाचा परमार्थामध्ये होता. ऐका, तुम्ही मला सांगितलं त्या ठिकाणी धन आपलं नाही, धन त्यांच्या सोबत गेलं. हो, कोणतं परमार्थ हे महाधन. मुंजा बाबांना परमार्थ केलेला आज त्यांचं वैभव तृतीय पुण्य स्मरणाने मी त्या ठिकाणी जमले. हे धन कमवा महाराज, हे धन संपत नाही आणि ते धन संपल्याशिवाय राहत नाही महाराज. त्या धनाची चोरी होत नाही, ते धन चोरीला जात नाही महाराज. आणि त्या धनाच्या वाटण्या होत. मुंजा बाबाच्या धनाच्या वाटण्या झाल्या, चौघाईनं घेतल्या, पण त्यांना जे धन कमीलं त्याची वाटणी झाली नाही. ते धन आज त्यांच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त दिसतंय महाराज. ऐका बाबा, कारण हेच आहे. ऐका, त्यांना केलेला परमार्थ, त्यांना केलेली समाजसेवा आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसते बाबा. काय त्या ठिकाणी महाराज त्यांचं वैभव. कारण ते चललं, त्यांना त्या ठिकाणी चलविलं. आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे 4 मुलं आणि 3 मुली ह्या आनंदामध्ये आजचा त्या ठिकाणी मला तृतीय पुण्यस्मरण सोहळा साजरा करतात. मी भगवंताला प्रार्थना करतो, कारण त्यांच्या त्या ठिकाणी महाराज आहे का पुत्र पौत्र त्या ठिकाणी यांना त्या ठिकाणी पितृलोकातून वारकरी संप्रदायातून संत महंतांचा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद असो. वेळ संपत आलेला आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवाशी. हे समजा खोटं आहे नामदेव आहे, पटलं, पण देवापाशी जायचंय. मग जावं लागल कोणापाशी? अभंगाचं 5वं चरण. 5वं चरण, 5वं चरण. संत संत चरणी भाव धरा शनोक्ष. हा बोला बोला. हा विष्णुदास